नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 30वा सराव पेपर, जो की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच TAIT टेट या परीक्षेसाठी खूपच महत्त्वाचा आहे. यामध्ये आपण संभाव्य प्रश्नांचा समावेश केलेला आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजेच या व्हिडिओचा परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होईल. जर या चॅनलवरती नवीन असेल कोणी, तर या चॅनल अगोदर सबस्क्राईब करायचं आहे व बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, म्हणजेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. तर आजचा हा सराव पेपर आपण चालू करू पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न असा आहे, तर पहिला प्रश्न असा आहे, व्यक्ती विकासाची प्रक्रिया टिंबटिंबपासूनच सुरू होते. 4 पर्याय दिलेले आहेत. तर व्यक्ती विकासाची प्रक्रिया ही केव्हापासून सुरू होते? तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, गर्भधारणेपासूनच व्यक्ती विकासाची प्रक्रिया ही सुरू होते. पुढचा प्रश्न पाहू, स्नायू अस्थी मऊ व लवचिक असत हळूहळू त्या परिपक्व होत जातात. ही माहिती कोणत्या वयोगटाबद्दलची आहे? तर इथं एका वयोगटाबद्दलची माहिती दिलेली आहे. पुन्हा वाचू, स्नायू अस्थी या मऊ व लवचिक असत हळूहळू त्या परिपक्व होत जातात. तर ही कोणत्या वयोगटाबद्दल माहिती आहे? तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. शैशवावस्थाबद्दल ही माहिती आहे. पुढचा प्रश्न, टिंबटिंब प्रक्रिया गुणात्मक असल्यामुळे ती भौतिक परिमाणात मोजता येत नाही. तर कोणती प्रक्रिया ही गुणात्मक असल्यामुळे ती भौतिक परिमाणात मोजता येत नाही? तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील. विकास ही प्रक्रिया गुणात्मक असल्यामुळे ती भौतिक परिमाणामध्ये मोजता येत नाही. पुढचा प्रश्न, व्यक्तिव्यक्तीत आढळून येणाऱ्या फरकांना काय म्हटले जाते? व्यक्तिव्यक्तीत आढळून येणाऱ्या फरकांना काय म्हटले जाते? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील. व्यक्तिभेद असे म्हटल्या जाते. पुढचा प्रश्न, मतिमंद विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शाळेची सोय करणे आवश्यक आहे, कारण या विद्यार्थ्यांच्या सामान्य विद्यार्थ्यांशी कोणत्याच पातळीवर तुलना होऊ शकत नाही, असे मत कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले आहे? तर एकदा पुन्हा आपण ते मत वाचून घेऊ. मतिमंद विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शाळेची सोय करणे आवश्यक आहे, कारण या विद्यार्थ्यांच्या सामान्य विद्यार्थ्यांशी कोणत्याच पातळीवर तुलना होऊ शकत नाही, असे मत कोणी केले आहे? तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. बर्टन या मानसशास्त्रज्ञाने असे मत मांडले आहे. पुढचा प्रश्न, असे विद्यार्थी एकटे राहणे पसंत करतात, आपल्या वर्गात सहकार्यावर ईर्ष्या करतात, आपली खोटी स्तुती करण्यात प्रतिष्ठा समजतात. वरील दिलेली माहिती खालीलपैकी कोणत्या विद्यार्थ्यांबाबतची आहे? तर इथं वरील 3 वाक्य दिलेली आहेत, तर ते कोणत्या विद्यार्थ्यांबाबत सांगत आहेत ते महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा वाचून घेऊ. असे विद्यार्थी एकटे राहणे पसंत करतात, त्याच्यानंतर आपल्या वर्गात सहकार्यावर ईर्ष्या करतात, त्याच्यानंतर तिसरं वाक्य आहे, आपली खोटी स्तुती करण्यात प्रतिष्ठा समजतात. तर हे तिन्ही वाक्य कोणत्या व्यक्तीबद्दल माहिती देतात, कोणत्या विद्यार्थ्याबद्दल माहिती देतात? तर यासाठी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील. पर्याय क्रमांक 1 आहे प्रतिभावान विद्यार्थी. पुढचा प्रश्न, श्रवण दोष असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खालीलपैकी कोणत्या उपाययोजना तुम्ही शिक्षक या नात्याने करणार आहात? मित्रांनो, थोडी तब्येत ठीक नसल्यामुळे थोडा आवाज कमी येईल. श्रवण दोष असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खालीलपैकी कोणत्या उपाययोजना तुम्ही शिक्षक या नात्याने करणार आहात? तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर तुमचं योग्य राहील. वरील सर्वच, म्हणजेच तुम्ही काय काय करणार आहात? चांगले करण्याच्या दृष्टीने समोरील बाकावर बसवणार, बरोबर आहे. अध्यापन चांगले करण्याच्या दृष्टीने समोरील बाकावर बसवणार. त्याच्यानंतर बोलत असताना योग्य तीव्रतेचा आवाज ठेवणार, हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं विविध दृक श्राव्य माध्यमांचा वापर करणार, हे सुद्धा बरोबर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य अंतर्मुख व्यक्तीबद्दल चुकीचे आहे? अंतर्मुख व्यक्तीबद्दल ते पण चुकीचे आहे असं विचारले तुम्हाला. तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य आहे. अशी व्यक्ती 4 चौघांनात धरून वागणारे असते, हेच वैशिष्ट्य चुकीचं आहे. बाकीचे अंतर्मुखी व्यक्तीबद्दल तिन्ही वैशिष्ट्ये बरोबर आहेत. तिन्ही म्हणजे कोणते बरोबर आहेत? अशी व्यक्ती मनाने हळवे व मितभाषी असते, या व्यक्ती एकलकोंडा स्वभावाचे असतात, या व्यक्ती ठरवलेले मूल्य लक्षात घेऊन निर्णय घेतात. हे तिन्ही बरोबर आहेत, फक्त एक चुकीचा आहे, तो म्हणजे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, फिल इन द स्पेसेस विथ करेक्ट ऑप्शन. फिल इन द ब्लँक आहे. तर यासाठी प्रश्न वाचून घेऊ अगोदर. आय प्रेफर द प्रपोजिशन टू द फॉर्मर. तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील. लॅटर. पुढचा प्रश्न, चूज द अल्टरनेटिव्ह विच इज द क्लोजेस्ट इन द मीनिंग टू द अंडरलाईन वर्ड. ओके, युअर्स इज अ युटोपियन मॉडेल. तर इथं युटोपियन या शब्दाचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर काय अर्थ होणार या शब्दाचा? यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. आयडियालिस्टिक.
पुढचा प्रश्न पाहू. कंबाईन द फॉलोइंग पेअर्स ऑफ सेंटेन्स बाय मेकिंग यूज ऑफ पार्टिसिपल. द मॅजिशियन टूक पीटी ऑन द माऊस, ही टर्न इट इंटू अ कॅट. तर ह्या दोन वाक्याला आपल्याला जोडायचं आहे. तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील. टेकिंग पीटी ऑन द माऊस, द मॅजिशियन टर्न इट इंटू अ कॅट, हे उत्तर योग्य राहील. पुढचा प्रश्न पाहू. चूज द करेक्ट स्पेलिंग. चूज द करेक्ट स्पेलिंग. इथं 4 स्पेलिंग दिलेले, त्यापैकी एकच शब्दाची स्पेलिंग बरोबर आहे. तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील. कन्शेन्शियस म्हणजेच प्रामाणिक. पुढचा प्रश्न पाहू. चूज द करेक्ट अँटोनिम फॅलेशियस. तर फॅलेशियस या शब्दासाठी आपल्याला अँटोनिम आपल्याला सांगायचे, विरुद्धार्थी शब्द. तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील. ट्रू हा विरुद्धार्थी शब्द फॅलेशियससाठी बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहू. चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. अ कमिटी मेक्स द सिलेक्शन ऑफ स्टुडंट. तर इथं वाक्य दिलेलं आहे, त्याचं आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट करायचं आहे. वाक्य आहे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये. वाक्य असं आहे पहा, अ कमिटी मेक्स द सिलेक्शन ऑफ स्टुडंट्स. तर याचं पॅसिव्हमध्ये कसं होईल, तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील. द सिलेक्शन ऑफ स्टुडंट्स इज मेड बाय द कमिटी, हे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न. सिलेक्ट द करेक्ट असर्टिव्ह सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. हू इज ग्रेटर दॅन गॉड. तर याचा आपल्याला असर्टिव्ह सेंटेन्स करायचा आहे. तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील. नन इज ग्रेटर दॅन गॉड, हे उत्तर योग्य राहील. पुढचा प्रश्न पाहू. चूज करेक्ट सिम्पल सेंटेन्स ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड सेंटेन्स. इथं कंपाऊंड सेंटेन्स दिलेला आहे, तर त्याला आपल्याला सिम्पल सेंटेन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. ही फिनिश्ड हिज वर्क अँड पुट अवे हिज बुक्स. तर यासाठी आपल्याला याचं जर सिम्पल सेंटेन्समध्ये कन्वर्ट करायचं असेल तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील. हॅविंग फिनिश्ड हिज वर्क ही पुट अवे हिज बुक्स. पुढचा प्रश्न आहे. सप्लाय ॲप्रोप्रिएट कंपॅरेटिव्ह सुपरलेटिव्ह टू ईच ऑफ द गिवन. तर समोरील जो प्रश्न आहे तो डिग्रीबद्दलचा आहे. तर याच्यामध्ये आपल्याला एक फिल इन द ब्लँक आहे. द पेन इज. तर इथं वाक्य वाचून घेऊ. द पेन इज दॅन द स्वॉर्ड. तर यासाठी आपल्याला कंपॅरेटिव्ह फॉर्मचा शब्द वापरावा लागणार आहे. तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. मायटियर. द पेन इज मायटियर दॅन द स्वॉर्ड, हे उत्तर योग्य राहील. पुढचा प्रश्न पाहू. इन्सर्ट आर्टिकल्स वेअर नेसेसरी. फॉर राम इज ऑनरेबल मॅन. तर या वाक्यामध्ये आपल्याला आर्टिकल कुठं टाकायचे हे आपल्याला सांगायचं आहे. तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील आपलं. फॉर राम इज अन ऑनरेबल मॅन. पुढचा प्रश्न पाहू. राईट द करेक्ट फॉर्म ऑफ प्रोनाउन इन द फॉलोइंग. विशाल अँड वेअर प्रेझेंट. तर इथं आपल्याला प्रोनाउन टाकायचं आहे विशाल अँड. तर यासाठी काय उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. आय उत्तर योग्य राहील. विशाल अँड आय वेअर प्रेझेंट. पुढचा प्रश्न. तर पुढचा प्रश्न आहे फिल इन द ब्लँक्स विथ सुटेबल रिलेटिव्ह प्रोनाउन्स. रिलेटिव्ह प्रोनाउन टाकायचं आपल्याला. सच अ मॅन शुड बी ऑनर. तर यासाठी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. तर योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील. हू. सच अ मॅन हू शुड बी ऑनर्ड. तर पुढचा प्रश्न पाहू आता आपण. टच स्क्रीन मॉनिटर खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतो. टच स्क्रीन मॉनिटर खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतो. तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. इनपुट आउटपुट डिव्हाइसमध्ये मोडतो. पुढचा प्रश्न. गेटवे ऑफ इंडिया टिंबटिंब यावर्षी बांधण्यात आले. तर गेटवे ऑफ इंडिया कोणत्या साली बांधण्यात आले. तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील. 1911 मध्ये गेटवे इंडिया ऑफ बांधण्यात आले. पुढचा प्रश्न पाहू. सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च हे कोणत्या शहरामध्ये आहे. सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च हे कोणत्या शहरामध्ये आहे. तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील. नागपूर या शहरामध्ये आहे. पुढचा प्रश्न. ध्वनीची प्रसारण कशामधून होत नाही. ध्वनीचे प्रसारण हे कशामधून होत नाही असं विचारलं इथं. तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. निर्वातमधून ध्वनीचे प्रसारण होत नाही. पुढचा प्रश्न. दाढी करत असताना टिंबटिंब हा आरसा वापरतात. तर दाढी करत असताना कोणता आरसा वापरला जातो. तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील. अंतर्वक्र आरसा वापरला जातो. पुढचा प्रश्न. आम्ल पदार्थाची चव खालीलपैकी कशी असते. आम्ल पदार्थाची चव खालीलपैकी कशी असते. तर यासाठी योग्य उत्तर असतं पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. आंबट चव असते.
पुढचा प्रश्न, भारतात लू वारे टिंबटिंब या ऋतूमध्ये वाहतात. भारतामध्ये लू वारे कोणत्या ऋतूमध्ये वाहत असतात? तर यासाठी योग्य उत्तर इथं पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील. उन्हाळ्यामध्ये भारतामध्ये लू वारे वाहत असतात. पुढचा प्रश्न, NSGचे पूर्ण रूप काय आहे? NSGचे पूर्ण रूप काय आहे? तर यासाठी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील. नॅशनल सिक्युरिटी गार्ड म्हणजेच NSG. पुढचा प्रश्न, भीमाशंकर टिंबटिंब या जिल्ह्यामध्ये आहे. भीमाशंकर टिंबटिंब या जिल्ह्यामध्ये आहे. तर भीमाशंकर कुठे आहे? तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील. पुणे येथे भीमाशंकर आहे. पुढचा प्रश्न, EVM हे कशाशी संबंधित आहे? EVM हे कशाशी संबंधित आहे? तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, मतदानाशी EVM हे संबंधित आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी सर्वनाम असलेला पर्याय कोणता आहे? खालीलपैकी सर्वनाम असलेला पर्याय कोणता आहे? तर इथे 4 पर्याय दिलेले आहेत. यापैकी सर्वनाम असलेला पर्याय कोणता आहे? उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील, मी. पुढचा प्रश्न, बोके संन्यासी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ काय? बोके संन्यासी हा प्रश्न मी शेअर केलेला आहे अगोदरच. तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे, ढोंगी मनुष्य. बरेच जणांनी याचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहू, बोके संन्यासी म्हणजेच काय? ढोंगी मनुष्य. पुढचा प्रश्न पाहू, प्रणिपात या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता? प्रणिपात या शब्दासाठी समानार्थी शब्द आपल्याला विचारला आहे. तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 आहे, अभिवादन. प्रणिपात म्हणजेच काय? अभिवादन करणे. पुढचा प्रश्न, कन्या या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? कन्या. तर या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर इथं 4 पर्याय दिलेले आहेत. उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील, पुत्र. पुत्र हे विरुद्धार्थी शब्द आहे कन्या या शब्दासाठी. पुढचा प्रश्न, निबिड म्हणजे काय? निबिड म्हणजे काय? तर इथं 4 पर्याय दिलेले आहेत. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, निबिड म्हणजेच घनदाट. पुढचा प्रश्न, जितेंद्रिय या शब्दाचा समास काय आहे? जितेंद्रिय हा जो शब्द आहे त्या शब्दाचा समास काय आहे? तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील, बहुव्रीही समास आहे. जितेंद्रिय कोणता समास आहे? तर बहुव्रीही समास आहे. पुढचा प्रश्न पाहू, खालीलपैकी सामान्य शब्द ओळखा. सामान्य नाम शब्द ओळखा असं आहे. तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, परराष्ट्र हे सामान्य नाम शब्द आहे. पुढचा प्रश्न पाहू, आधुनिक मराठी गद्याचे जनक कोणास म्हटले जाते? आधुनिक मराठी गद्याचे जनक असे कोणास म्हटले जाते? तर इथं 4 पर्याय दिलेले आहेत. तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील, विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना आधुनिक मराठी गद्याचे जनक असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न, सिद्ध शब्दाचे प्रकार किती आहेत? सिद्ध शब्दाचे प्रकार किती आहेत? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, 3 प्रकार आहेत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. तर मित्रांनो, आता उत्तर देण्याची वेळ तुमच्यावरती आलेली आहे. 4 पर्याय दिलेले आहेत, संस्कार या शब्दासाठी आहेत. तर शुद्ध शब्द ओळखायचा आहे. 4 पर्याय असे दिलेले आहेत तुम्हाला. तर जो पर्याय बरोबर असेल तो मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचा आहे. तर मित्रांनो, आज आपण संपवलेला आहे 30वा सराव पेपर, जो की खूपच महत्त्वाचा होता. थोडी तब्येत ठीक नसल्यामुळे पेपर टाकण्यास विलंब होत आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील व्हिडिओसोबत. धन्यवाद.